अगा तशी गोष्ट नसे. आणखी एक फायदा सांगायला गेलो नाही का दारू पिणाऱ्याचा. दारू पिणाऱ्या माणूस नाही कधी जंगला पहाडामध्ये भुलून जरी गेला तर त्या समोर नाही का कोणताही जानवर किंवा कोणताही प्राणी हो तो काही कोणाला भिव नाही. कारण तो माणूस असा राहते का त्याच्यामध्ये नाही का 10 हत्याची ताकद राहते. चांगली ताकद म्हणजे तो बलवानच होऊन जाते त्यावेळी. कारण त्याला दारू पिल्यावर नाही का कोणत्याही माणसाला कोणताच जनावर हरवू नाही शकत अशी गोष्ट आहे. हो ना भाऊ श्रीचा, मी तर ह्या गोष्टीचा कधी विचारच नाही केलो. हा दिवाकर नाही मला कधी नाही सांगलं. आता दिवाकरली एकान पव्वा दारू पाजत जावं लागल ना जंगलातल्या नाही का काड्या कुड्या आणावाला जावाचा काम पडला का दिवाकरलाच घेऊन जावं लागल. साला काही माणसाला समजून नाही राहिला. मोठ्या जंगलामध्ये जनावर येतात, यालाच घेऊन जावं लागेल. हो ना भाऊ श्रीचा, मला तर माहितीच नव्हती ही गोष्ट. दारू पिणाऱ्या माणसाल्यावर कोणतं जनावर हमलाच नाही करत म्हणते हा दिवाकर. यालाच घेऊन जावं लागेल भाऊ. आपणही होतोच म्हणतो यालाच काही फाट्या काड्या आणायला जावं लागेल. आता बरसातीच्या काड्या करावंच लागतील ना जंगलामध्ये. दिवाकरलाच घेऊन जावाचा म्हणजे काही टेन्शनच नाही. मग नाही तर का तबे माझ्यासमोर नाही का फॉरेस्टवाले बी होतात. तुम्ही एखादी काड्या टोळाला जर मला दारू पाजून नेल्या तर फॉरेस्टवाला आलं तरी ते माझा बाल बाका नाही करू शकत ना शेटा वाकडं नाही करू शकत. कारण दारू पिणारा माणसामध्ये पावर एवढी राहते कारण ते लिमिटच्या बाहेर राहते. मला नाही का एकच्या जागी तुम्ही 2 पव जरी दारू पाजून टाकल्या तरी कोणता फॉरेस्टवाला येऊ नाही कोणता पोलीसवाला येऊ नाही तर ती मग मिलिटरी येऊन जाऊ. त्याला म्हणजे मला काही भेव लागत नाही. तुमच्या एका दिवसामध्ये नाही का चांगले 2 टाल्या काड्या नाही करून दिलो तरी मी आपल्या नावाचा दिवाकर. अबे दारूमध्ये जे पावर आहे ते कोण्या गोष्टीमध्ये नाही आहे. का म्हणतेस बे तू? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं.